नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर 7 आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत. ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय. आपल्याच पक्षामधले राजू देवळेकरांनी एबी फॉर्म वरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला. हा खरं आहे. मला आजच ते कळलं. मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळेकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं. कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही. निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं मागे पुढे होत असतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत. त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही, शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही. त्यातून मार्ग काढला जाईल. स्थानिक महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार गट, त्याचा आपल्याला फायदा होईल का? स्वाभाविक आहे. आम्ही ते त्यांच्या बरोबर राहतीलच, महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, आणि तरी सुद्धा आम्ही जिंकायचं अशीच आमची व्यूहरचना आहे. त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच. एकंदरीत सिंधुदुर्ग पॅटर्न विचुकला राबवण्याचा प्रयत्न करते असं वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही. सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आले ते माहिती घ्या. हा पॅटर्न बिटर्न काही नाही. ही आघाडी आहे जी लोकसभेला होती, जी विधानसभेला आहे, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या नेत्यांनी तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा. तशा पद्धतीने आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे. मागच्या वेळी तुम्ही एक विधान केलं होतं, कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपालिका निवडणुकी लक्ष दिलं होतं, बरोबर? तेव्हा असं विधान केलं होतं की मी निधी आणला होता, निधी परत गेलाय. आता लेकर शहा असे म्हणतात की तो निधी आणला होता भास्कर शेट्टी, पण तुम्ही काही कंपनी तो परत पाठवला, असा आरोप लेकर शहा. आता ह्या गोष्टीला 2012 सालची गोष्ट आहे. आज 25 उजाडलंय. मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय. रमेश भाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे. माझे आमदारांचा कितपत पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो? असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही, तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी त्याच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे. आणि आज तसा विचार केला, एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत, मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाची तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांचा अनुभव, कित्येक वर्षांचा अनुभव, सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध, कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं, हा जो काही त्यांचा स्वभाव आहे, तो स्वभाव, आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात. देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही. जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल, मला तुमचा प्रश्न ओठावरचा पुरता काय रंगतोय तुम्हाला कळतंय, तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेतात. तुम्ही स्टार प्रचारक आहात, पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे, तरी पण या ठिकाणी एबी फॉर्म देवळेकरांना दिला गेला आणि तुम्हाला विश्वासात न घेता असं एखादी माहिती होती. तिथे पक्षाची अजिबात चूक नाही. पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले. या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे 2 जिल्हाध्यक्ष आहेत. एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांतच्याकडे गेले. दुसरे जिल्ह्याचे एबी फॉर्म हे दत्ता कदम जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे गेले. माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत. त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही, तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांकडे गेले. पक्षाची शिस्त जरी असली तरी सुद्धा भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात किंवा मग सर्वश्रुत आहेत. शिवसेना या पक्षानं शिवसेना पक्षानं ज्या नेता म्हणून तुम्हाला जाहीर केलं, काहीतरी विचार करून नेता जाहीर केलेला आहे. मग जिथं भास्कर जाधव राहतात, जिथं सर्व त्यांचं काम आहे, कार्यक्षेत्र आहे, तिथेच असे कुठेतरी दुबळी दिसते आपल्याला. काय वाटतं याच्यावर? असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही, तर ती पक्षीय धोरणं असतात. त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते एबी फॉर्म ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहे. माझे आमदार रवी कदम मगाशी म्हणाले की विनायक राऊतांना ते भेटले होते पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. कधी ते असंही म्हणाले की आमदार भास्कर जाधव त्या ठिकाणी रिस्पॉन्स नाही. त्यामध्ये विनायक राऊत दिसू येतात, विनायक राऊत कुठे दिसू येतात का? असा प्रकार जो घडलेला आहे, फॉर्म देण्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे, त्याच्यामध्ये कुठे विनायक राऊत दिसून येतात का तुम्हाला? मला वाटत नाही की विनायक राऊतांनी अशी काही चूक केली असेल असं मला वाटत नाही. जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेचे नेते आहात आणि विक्रांत जाधव जिल्हा अध्यक्ष आहेत आणि बाळमाने सुद्धा तिकडे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे सीता काढण्यासाठी. तर एकंदर एकच फॅमिली तुमची आहे. कितपत तुम्हाला जिल्ह्यामध्ये यश मिळेल? असं आहे
की रत्नागिरीमध्ये बाळमाने, चिपळूणमध्ये मी, ही फक्त आमचीच फॅमिली आहे की या कोकणामध्ये अन्य कुठल्या फॅमिली आहेत? एकाच पक्षाची आहे. हा, म्हणजे हा चांगला योग आहे. ठाकरे हा, म्हणजे हा चांगला योग पदावरती आहे, कितपत यश मिळेल तुम्हाला? म्हणजे हा योगायोग चांगला आहे की आम्ही पुरी फॅमिली एकाच पक्षाबरोबर आहोत. याच्याबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. विनायक राऊतांबरोबर चर्चा करताना भास्करराव कुठे दिसत नाही असं थोडंसं तुम्हाला वाटलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे चिपळूणची जबाबदारी नाही. तुम्ही जेव्हा नंतर त्यांनी मला एकदा सांगायला विसरलो, मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भास्कररावांना फोन करून काय त्या बाबतीतलं आम्ही त्याला सांगतो, म्हणजे त्यामध्ये भाग केला. त्यांनी केला की नाही मला काय माहिती. युतीमधला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याला देखील त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि युतीतून बाहेर आहे. तर अशी देखील चर्चा आहे की विद्यमान जे आमदार आहे शेखर निगम ते तिने एकत्रित मिळून तुम्ही मला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. माझ्या कानात काही नाही. ते जर देत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. असं आहे की हे तुम्ही जे प्रश्न विचारताय मी मोकळेपणे बोलतो, मी खूप चाणाक्षपणे उत्तर देतोय, चलाकपणे देतोय, मलाही कळते. मला कळत नाही, तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात, पण मला कोणी शब्दात तुम्ही पकडू शकणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ऐका ना, मी फ्रेंडली बोललो, आता फ्रेंडली बोललो, ऐका ना जरा. मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा विषय सांगतात की तुम्ही हा हाताळा, त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना. काय टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू, न पेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ. तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायला मोकळी होती ना, तुमच्या निर्णयाबरोबर मी राहिलो असतो. तुम्ही मला सांगितलं की त्यांच्याबरोबर बसा आणि काही निर्णय करून घेतला आणि नंतर तुम्ही अर्धा विषय अर्धवट सोडता. भास्कर जाधवचं ते ब्रीद नाही अर्धवट सोडणं. त्याच्यावर तुमची भूमिका काय आहे? आता सांगितली ते त्यांच्याबद्दल काही माझी भूमिका नाही, त्यांना शुभेच्छा. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना राजू देवळेकर यांनी तुमच्या पक्षाची त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांचे आदेश आले, त्यानुसार आम्ही सगळे अर्ज भरतोय. हा मग का वाईट काय आहे? मी कुठं काय म्हटलं? तुम्ही नाही काय म्हटलं, पण तेच ना. पक्षाकडून हो, म्हणजे त्यांना काय सांगितलं गेलं असेल, मी तेच सांगितलं राजेंद्रा की मी तिकडे गेलो 15 तारखेला आणि आता हे आता मला कळलं की त्यांनी सांगितलं. बरं झालं तुझ्याकडून कळलं, मलाच माहित नाही की कुणी सांगितलं का नाही. मी बघितले नाही मुलाखत. ऐका ना राजेंद्र, मी खरंच मुलाखत बघितलेली. मी माझ्या व्यापात आहे, मी आता वीरला होतो, हे आत्ता मला कळलं. म्हणजे खरंच सांगतो, मी म्हणतो यांनी फॉर्म मला सांगितलं ना कोणी. तुम्ही काय म्हणायचं हा तुमचा अधिकार आहे. आम्ही एक दोघे एकच आम्ही दोघे एकच आहोत. सांगितलं ना, ज्या ठिकाणी रमेश रावांना मी शब्द टाकला सांगतो ना, तयार आहे मी. कोण मी काय तुमच्या एवढ्यांच्या पुढे मी काय पुरा पडतोय काय? माझी एक मध्ये अजय भालेकर आणि वैशाली विलास कदम यांच्याकरता सीट मागितली. हा सॉरी, प्रभाग क्रमांक 4 वरती मी वाचलं नाही, प्रभाग क्रमांक 4 मध्ये मागितली. तिथं त्यांचा स्ट्रॉंग उमेदवार होता. मी त्यांना म्हटलं असं करून चालणार नाही. त्यांनी तिथे त्यांचा उमेदवार उभा केला नाही. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही शैलेश टाकेकरता हट्ट धरला. त्यांचा दुसरा एक स्ट्रॉंग उमेदवार होता, महिला पण होती. तिथे तुम्ही महिला घ्या, पुरुष आम्हाला द्या. त्यांनी मान्य केलं. जो वार्ड क्रमांक 7 मध्ये आहे तिथं संतोष पवार म्हणून आमचे उपतालुका प्रमुख आहेत, त्यांच्या मिसेस उभ्या राहिल्यात. तिथं त्यांचा एक राजू कांबळीचा मुलगा उभा राहिला आहे आणि यांच्याकडून पण कोणतरी उभा राहिला आहे. ठीक आहे, ते दोघे आपसात लढावं असं संतोषनी सांगितलं. मग त्यांच्या मिसेसच्या समोर त्यांनी फॉर्म नाही भरला. वार्ड क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 साक्षी शिंदे, त्यांची काही मंडळी त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेली होती. त्या माझ्याच संस्थेमध्ये कामाला शिक्षक आहेत. मी तिथे सांगितलं की भाई तिथे एकच निशाणी चालली पाहिजे, 2 निशाणे तिथे चालणार नाही, कारण सुनील कुलकर्णी आमचा फार कित्येक वर्ष काम करतोय, त्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून एका निशाणीचे लोक असतील तर तो प्रचार करायला बरं पडेल. त्यांनी ऐकलं, त्यांनी ती माघार घेतली. त्यांनी 2 उमेदवार दिले. त्याच्यानंतर प्रश्न फक्त निर्माण होणार आहे, तो सोडवावाच लागेल. ती म्हणजे सानिका टाकळे 10 मध्ये आपण तिथं अर्ज भरला. अगोदर काही मला हे विषय माहीत नव्हता, त्यांच्याही उमेदवाराने अर्ज भरला. त्या सर्वांनी मिळून तो प्रामाणिकपणे मागे घेण्याचा प्रयत्न केला ना, अशातला भाग नाही. पण सगळ्याच गोष्टीत काही यश येतं असं नाही. कधी कधी मनाच्या विरोधात काही घटना घडतात.
त्यातून मार्ग आम्ही काढू. 12मध्ये मोहन मिरगलांकरता आम्ही मागितलं, त्यांनी तिथं भरला नाही फॉर्म. 13मध्ये गणेश फके आणि श्वेता शेखर महाडिक यांनी हे मी याच्या तुमच्या मशाल चिन्हाचे उमेदवार सांगतोय, हे लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा हे लिहा, ह्याची नोंद घ्या. गणेश फके आणि श्वेता शेखर महाडिक तिथं भाई तुम्ही तुमचा उमेदवार देऊ नका, त्यांनी दिला नाही. त्याच्यानंतर 14 कांचन सुमित शिंदे, ते सुमित शिंदेंची पत्नी, आणि मिथिलेश उर्फ विकी नरळकर. तिथं त्यांचा गेले कित्येक वर्षांचा सहकारी माणूस होता. म्हटलं भाई नाही, आम्ही काय केलंय, चूक काय केली आहे, जे वार्ड घेतले तिथं आपण मशाल निशाणी ठेवली प्रचार करताना. हे किती एकूण उमेदवार आहेत? हे एकूण उमेदवार आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पहिल्या राऊंडमधले हे 12 आहेत. दुसरा राऊंड जर निम्म्यावर थांबला नसता तर शिवसेनेचा प्रचंड फायदा झाला असता आणि तो करून मी दिला असता, पण तो थांबला. आता एवढ्या जागा सोडल्यानंतर मी कोणाचा प्रचार करावा नगराध्यक्षाला, मला तुम्ही मार्गदर्शन करा. तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते हो आहे ना, 100% आहे. पक्षाकडून देवळेकरांना एबी फॉर्म गेलेला आहे. अरे मी सांगितलं ना, एबी फॉर्म माझ्याकडे नाहीच बगळेजी. कुणीकडून दिलं? मला काय, मी कशाला शोध घेऊ त्याचं, तुम्हीच आता उत्तर दिलं. मी काय, मला माहित नव्हतं, बरं झालं तुम्ही उत्तर दिलं. अति प्रचंड व्यापातून तुम्ही आता जाहीर प्रचाराला कधीपासून उतरता? आता असं आहे की उद्या मी 23 तारीख आहे, उद्या मी महाड पोलादपूर वगैरे त्या भागात आहे. 25 तारखेला माझी सिंधुदुर्गात तारीख आहे. तिथून मी विमानानं जाऊन खासदार राजन विचारे त्यांची मुलगी आणि आमच्या आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाचं लग्न आहे, ते 25 तारखेला रात्री करणार आणि 26 तारखेपासून मी मैदानात आहे.